नमस्कार. प्रसारमाध्यमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीचं रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रत्येक पक्षातून सध्या उमेदवारी जाहीर करण्यापासून ते अगदी अर्ज भरण्यापर्यंतची लगीनघाई सुरू आहे. अशातच आज आपल्या स्टुडिओमध्ये शरद पवार गटाच्या दिशा कदम या एक सुशिक्षित उमेदवार आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत. खरं तर सध्या शिक्षण क्षेत्रात चांगली कामगिरी करून कुठंतरी कॉर्पोरेट किंवा अशा क्षेत्रात जाऊन जॉब करण्याची सर्रास मानसिकता असणाऱ्या तरुणाईच्या काळात दिशा कदम यांनी आपल्या करिअरला एक वेगळीच दिशा दिलेली आहे. म्हणजेच त्यांनी राजकारणासारखा एक मार्ग स्वीकारला आहे. तर आज या निमित्तानं त्या कोल्हापूरच्या निवडणुका लढवत आहेत. तर आज नेमकं आपल्या प्रभागाबाबत आणि एकूणच राजकारणाबाबत आणि सध्याच्या सामाजिक परिस्थितीबाबत त्यांची काय ध्येयधोरणं आहेत, हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा आज आमच्या स्टुडिओमध्ये आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव दिशा निरंजन कदम. मी प्रभाग क्रमांक 13D या प्रभागातून माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारजी गट याच्यातून मी महिला उमेदवार आहे आणि प्रभाग क्रमांक D हा सर्वसाधारण गट आहे. तर त्याच्यामध्ये मी एकमेव महिला उमेदवार म्हणून मी माझी उमेदवारी जाहीर केलेली आहे. नक्कीच. आता माझा पहिला प्रश्न आपणाला असा राहील, की मी जसं आता आपली ओळख करून देताना बोललो, की सध्या विद्यार्थ्यांची आणि तरुणाईची कसं असतं, की उच्चस्तरीय शिक्षण घ्यायचं. तसं आपण पण घेतलेलं आहे पुण्यासारख्या MITच्या कॉलेजमधून आपण इंजिनियर झालेला आहात. बरोबर. तर कुठेतरी नोकरी करायची. पण नेमकं राजकारणातच यावं असं का वाटलं आपणाला? नक्कीच. तर तुम्ही जो मुद्दा मांडला तो अगदीच बरोबर आहे आणि राहिली माझ्या पर्टिक्युलरली आपण तिथून सुरुवात करूया. तर मी सुद्धा एका महानगरपालिकेच्या शाळेतच शिकले. मी माझं तिथे शिक्षण वीर ककया स्कूल इथून मी माझे 5वी पर्यंत एज्युकेशन केलं. त्याच्यानंतर मी जवाहरनगर हायस्कूल इथूनपर्यंत माझं 10वीचं शिक्षण केलं. त्याच्यानंतर मी ऑटोनॉमस कॉलेजमधून माझं डिप्लोमा इंजिनिअरिंग केलं आणि त्याच्यानंतर मी MIT सारख्या कॉलेजमधून इंजिनिअरिंगसुद्धा केलं. आणि माझे सुरुवातीपासूनचेच जे रिझल्ट्स आहेत मी नेहमी डिस्टिंक्शनमध्ये राहिलेले आहे. कुठल्याही एज्युकेशनसाठी मी आजपर्यंत ₹1 मॅनेजमेंट कोट्याला दिलेलं नाहीये. मी पूर्णपणे आपल्या क्रेडिबिलिटीवरती तिथेपर्यंत पोहोचलेली आहे. कामाचा संदर्भ जर तुम्ही बोलला, मी ऑलरेडी कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये माझा जवळजवळ 10 वर्षाचा खूप सुंदर अनुभव सुद्धा आहे. आणि राहिली गोष्ट स्पेसिफिकली समाजसेवा किंवा राजकारण, जसं तुम्ही बोलला की तुमच्याकडे एज्युकेशन आहे, करिअर चांगलं आहे, मग तुम्ही राजकारणात काय करताय. मला असं वाटतं आपल्या समाजातून हेच न्यूनगंड काढण्याची आपल्याला फार गरज आहे की तुमच्याकडे एज्युकेशन आहे, तुमच्याकडे जर आहे की तुम्हाला जेन्युइनली समाजसेवा करायची आहे, आपल्या लोकांसाठी आपण काही करायचं आहे, तर तुम्ही त्या एज्युकेशनला खऱ्या अर्थाने एक चांगलं वळण देऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी करू शकता. आणि त्याची जर सुरुवात कुठून झाली याचं मी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देते की माझे वडील निरंजन विठ्ठल कदम हे गेले जवळजवळ 25 ते 30 वर्ष म्हणजे शरदचंद्र पवार साहेब यांच्या पार्टीची सुरुवात जिथून झाली 1999 अगदी 10 जून आणि माझी जन्मतारीख सुद्धा 10 जून. तर माझ्या वयाच्या 6व्या वर्षापासून माझे वडील त्या पार्टीशी एकनिष्ठ आहेत आणि आज सुद्धा आहेत. तर त्यांनी पक्षाद्वारे पक्षाबरोबर आणि कुठलंही पद नसताना गेले जवळजवळ 25 ते 30 वर्ष ते आतोनात आपल्या लोकांसाठी काम करतात. त्यांच्या परीने जेवढं होईल ते करतायत आणि तीच लिगसी आपला आता कोल्हापूरमध्ये एक गोष्ट चालूच आहे, घराणेशाहीच्या अगेन्स्ट आहेत. ती घराणेशाही वेगळी आहे, ते नेपोटिझम वेगळं आहे. आमच्याकडे जे नेपोटिझम आहे ते फक्त आणि फक्त समाजसेवेचं नेपोटिझम आहे, कुठलेही रिटर्न्स अपेक्षित न ठेवता. आत्ताच म्हणजे जसं आता आपण म्हटलं की माझं एज्युकेशन अशा पद्धतीचं झालेलं आहे. पण मला एक तुम्हाला एक यंग जनरेशन किंवा तुम्ही आता ज्या पद्धतीचं शिक्षण घेऊन तुम्ही समाजामध्ये वावरताय, तर एक यंग जनरेशन किंवा त्यांची एक मानसिकता म्हणून हा मला एक तुम्हाला प्रश्न विचारावासा वाटतो, की सध्या आपण फक्त राजकारणाच्या बाहेर राहून तरुण पिढी फक्त राजकारण सुधारलं पाहिजे किंवा राजकारणामध्ये म्हणजे राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन ह्या पिढीचा थोडक्यात चुकीच्या म्हणजे एक वाईट असं म्हणून पाहिलं जातं. तर ही नेमकी मेंटॅलिटी काय असते तरुणांची? त्यांना वाईट बघण्याचा नेमका उद्देश काय असतो?
मला असं वाटतं ना, की जसं आपण म्हणतो, की जर पोहायचं असेल तर पाण्यात उतरणं गरजेचं आहे. नक्कीच. तर मला असं वाटतं, की प्रत्येक माणसाने, मग तुम्ही युवक असाल किंवा तुम्ही एक म्हणजे तुमची ते युवकच्या पुढचे जरी तुमची एज लाईन गेली असेल, तर प्रत्येकाने तुम्ही जर समाजात जाऊन आपल्या जनतेसाठी जर काम करत असेल, तर तुम्ही समजू शकता, की नेमकं राजकारण म्हणजे काय आहे. कारण लोकांचा एक गैरसमज झालेला आहे, की बाबा माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, माझ्याकडे 4-5 तोळ्याची चेन गळ्यात आहे, माझ्याकडे एक मस्त व्हाईट गाडी आहे, मी अंगावर सफेद कपडे घालतो, मी 4 ठिकाणी स्पष्टपणे बोलतो, माझ्या मागे 4 रिकामे मुलं फिरतायत म्हणजे मी नेता झालो. तर हे खूप चुकीची म्हणजे म्हणजे परिभाषा, नेत्याची परिभाषा जी परिभाषा अशी आणि आहे ती पूर्णपणे इर्रिस्पेक्टिव्ह ऑफ चुकीची आहे. एनी पर्टिक्युलर पक्ष किंवा पार्टी, मी हे तुम्हाला सांगतेय. कारण म्हणजे मी कुठल्या पर्टिक्युलर माझ्या पक्षाच्या संदर्भात किंवा इतर पक्षांच्या संदर्भात मी अजिबात नाही बोलत आहे. मी एक जेन्युइन उमेदवार किंवा त्याच्यापेक्षाही आधी मी एक बेसिक नागरिक म्हणून हे बोलतेय. हे जे प्रतिबिंब लोकांनी तयार केलंय ना, की बाबा मी आलो असा, माझे 4 लोक आले, मी हे केलं ते केलं. आजकाल लोक थंडीच्या दिवसात गोरगरिबांना 15 वाकळ गिफ्ट करतायत, ब्लँकेट्स गिफ्ट करतायत, तर त्यांना 15 लोकांच्या आधी त्या 15 लोकांचे रील्स महत्वाचे आहेत. मस्त असतं. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मी काय म्हणते, तुम्ही करा ना, तुम्ही सर्व करा. आता डिजिटलायझेशन झालंय. सध्या आपण बघा, एक काळ होता पत्रकार आपण समोर बसून एक व्हिडिओ रेकॉर्ड करणं मोठी गोष्ट होती. आजच्या डिजिटलायझेशन मध्ये आज आपण इथे बोलतोय, तो आवाज उद्या लोकांच्या पर्यंत जाणार आहे. नक्कीच. ते डिजिटलायझेशन अडॅप्ट करणं गरजेचं आहे, काळानुसार बदलणं गरजेचं आहे, पण ते आपण त्याच्यात त्याच्याबरोबर कुठेतरी नैतिकता असणं गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. तुमच्यामध्ये मला असं वाटतं ना, इंटेंट जो आहे, इंटेंट टू युअर ऍक्शन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आय बिलीव्ह की तुमच्या प्रत्येक ऍक्शनच्या मागे जो तुमचा इंटेंट आहे, मग तुम्ही तुमच्या प्रकारे कुठल्या लेवलला काम करताय त्याच्यामध्ये तुमचा तो इंटेंट महत्वाचा आहे. आणि मला असं वाटतंय की लोकांच्या समोर जे लोकांनीच क्रिएट केलेलं एक प्रतिबिंब आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारणी म्हणजे, ते बदलणं फार गरजेचं आहे. मग आता आपण बोलल्याने ते बदलणार नाहीये. जर ते जेन्युइनली चेंज होणं गरजेचं आहे, तर माझं हे सर्व प्रभागातील सर्व लोकांना एक आव्हान असेल की तुम्ही जे खरोखर वेल एज्युकेटेड, भलेही नवे चेहरे असू देत, ते लहान असू देत, त्यांना तुम्ही द्या अपॉर्च्युनिटी. की आजपर्यंत आपण काय करत आलोय, 25-25, 30-30 वर्ष नगरसेवकनी सत्ता सोडलेली नाहीये, काम काही नाही झालंय तुम्हाला माहितीये, पण तिथे शिक्कामोर्तब तुम्हाला का करायचंय? सगळ्यात स्ट्रॉंग जर कोणी असेल तर ती जनता आहे. तर जनतेसाठी जर आपल्याला बदल घडवणं गरजेचं आहे, तो बदल त्यांना अपेक्षित आहे, तर त्यांना एकच छोटा बदल करायचा आहे की जेव्हा तुम्ही 15 जानेवारीला वोट करणार, तर स्वतःसाठी 1 सेकंड घ्या की मी पुढचे माझे 5 वर्ष मी कोणाच्या हातात देतोय. आणि मला त्या नक्कीच. गोष्टीवरती फारशी टिप्पणी करायची नाहीये, पण मला असं वाटतं की जी सुरुवात झाली की मतदानासाठी लोक आजकाल पैसे वाटतात, ते सुरुवात करणारेच चुकले, पण त्या हिशोबाने घेणारे पण तेवढेच चुकीचे. ते तितकेच दोषी. घ्यायचं नाही घ्यायचं तुम्ही ठरवा, पण थोडक्यात मी हेच सांगेन की तुम्ही तुमचे 5 वर्ष 1000 रुपयाला विकू नका. तुम्हाला जर तुमचे 5 वर्ष सिक्युअर पाहिजेत, बहुतेक पुढच्या 5 वर्षात तुमचं जर आता लग्न झालंय, पुढच्या 5 वर्षात तुमची नेक्स्ट जनरेशन जन्माला नक्कीच. येणार आहे, त्यांच्या सिक्युरिटीचा तरी विचार करा आणि तुमचे 5 वर्ष आणि तुमचं फ्युचर तुम्ही धोक्यात घालू नका. जेन्युइनली जे नवे लोक आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, ज्यांचा खरोखर एक चांगलं विजन आहे आपल्या भागासाठी, आपल्या लोकांसाठी, आणि ते जनतेतून जनतेमध्ये काम करण्याची इच्छा ठेवतात, त्यांना जेन्युइनली अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच जे तुम्ही बोलला की लोकांच्या डोक्यात एक चुकीची प्रतिबिंब झालेला आहे नेत्यांच्या बाबतीत, ते पुसलं जाईल. आणि जोपर्यंत ते पुसलं जाणार नाही तोपर्यंत आपण कालही तिथे होतो आणि मग आजही तिथेच राहणार. जर बदलाची अपेक्षा आपण ठेवतो, तर तो बदल आपण सर्वांनी आपल्यापासून करणं फार गरजेचं आहे. आता आपण म्हणतो बदल होणं हा खूप गरजेची बाब आहे. तर बदल घडण्यासाठी शिक्षण पण तितकंच महत्त्वाचं असतं. बरोबर. पण सध्या आपली शिक्षण व्यवस्था त्या पद्धतीची आहे की आत्ताच्या तरुण पिढीमध्ये काही बदल होईल, किंवा त्या पद्धतीची शिक्षण व्यवस्था टिकवली का राज्यकर्त्यांनी याच्याबद्दल? आणि आपण सुद्धा एक महानगरपालिकेच्या शाळेतून शिक्षण घेतलेलं होतं. अगदी त्यावेळची बरोबर. शिक्षणाची परिस्थितीने आत्ताचा जो काही शिक्षणाचा एकूणच राज्य शासनाचा किंवा एकूणच सरकारी धोरण हे आत्तापर्यंत एकाच सरकारचं नाही की देश स्वतंत्र झाल्यापासून ते बरोबर. आत्तापर्यंत आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये जे बदल अपेक्षित आहेत ते घडलेत असे वाटतात, किंवा काय बदल अपेक्षित आहेत आपणाला? बरोबर. तर राहिली गोष्ट, आता खरं तर त्या गोष्टीचं हायलाईट करायला पण मला वाईट वाटतंय की जेव्हा आता मला
मला वाटतं 2008ला माझी 10th झाली होती, ठीक आहे. आणि एवढ्या वर्षामागे जशी आमची शाळा होती तर ती आजही तेवढ्याच दुरावस्थेत आहे हो. ते त्याचं वाईट वाटतंय की लोकांचं कसं झालंय ना की बाबा आमचा मुलगा आमची मुलगी कॉन्व्हेंटलाच गेला पाहिजे आणि सो अँड सो लेवलच्याच एज्युकेशन सिस्टीममध्ये गेला पाहिजे किंवा अशा ब्रँडिंगच्या स्कूलमध्ये गेला पाहिजे. तुमचे विजन्स असणे, तुमच्या अपेक्षा असणे, मी त्याच्या अगेन्स्ट नाहीये. यू कॅन पालक आता ह्या एकूणच ही जी काही नवीन शिक्षण व्यवस्था मुरू लागली आपल्या समाजात, जे इंग्लिश मीडियम वगैरे, ह्याच्या भौतिक जे त्याचं काही सौंदर्य आहे त्याच्याकडे आकर्षित होते असं वाटतंय. कसं झालंय ना, तेच आहे ना. तुम्ही जर मला सांगा रॅपिडली एखादा माणूस तुम्हाला तेच 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 वारंवार जर तुमच्या डोक्यात बिंबवत असेल तर कुठे ना कुठेतरी पार्ट ऑफ यू गेट कन्व्हिन्स फॉर दॅट. Correct. सोसायटीचं तुम्हाला सांगते, आता जर समजा की आपण 10 लोकांची एक सोसायटी आहे, 10 मधले तुम्हाला कितीही वाटू दे माझा मुलगा मराठी मीडियम मध्ये शिकला पाहिजे, पण जर तुम्ही रोज बघताय की अरे बाकीचे 8 लोक कॉन्व्हेंटला जात आहेत, त्यांचे मुलं हायफाय शाळेत जात आहेत, त्यांचे मुलं जरा जास्त हे करतायत, मग तुम्हाला पार्ट ऑफ यू विल ऑल्सो फील की अरे आपण कुठे मागे पडलो का, आपण माझ्या मुलाला मराठीत नको घालायला पाहिजे अशी होतं का. मानसिकता त्या तयार पाठीमागच्या होणारच का नाही होण्यासाठी. होणार, बरोबर आहे. मग मला काय वाटतंय की तुम्ही त्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. माझे 2008ला जेव्हा 10th झाली तेव्हापासून आपल्या एवढ्या वर्षामध्ये जवळजवळ 16 ते 17 वर्षापूर्वी ज्या माझ्या शाळेची सिच्युएशन होती, आज सुद्धा शाळेची सिच्युएशन तीच आहे. ही गोष्ट छान नाहीये. मग फरक नाही पडत ते कोणाच्या प्रभागात येते, कुठे येते, आपण त्या प्रभागाचे एक भाग आहोत ना, मग आपण सर्वांनी मिळून तो बदल घडवणं गरजेचं आहे. आणि शाळा ही अशी गोष्ट आहे ना, तुम्ही उद्याच तुमचं फ्युचर तिथे घडतंय. युअर नेशन इज बिल्डिंग इन अ स्कूल. सो असं नाहीये की आपल्या जागतिक गोष्टी, देशाच्या लेवलच्या गोष्टी त्या वरच्या लेवललाच होतात, ते रोज आपल्या ऍक्शन मधून घडतंय. तर आपल्या ऍक्शनकडे जे आपलं लक्षच असणं गरजेचं आहे, कारण आपल्या ऍक्शनचीच रिॲक्शन उद्या आपल्याला भेटणार आहे. आणि जसं त्याचंच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते की वीर कक्का या शाळेतून जिथे मी शिकले, तर तिथे सुद्धा आपण म्हणजे जेवढे आमच्या फॅमिलीच्या परीने जेवढे आपण त्या शाळेमध्ये, कारण एक असतंच, मी उद्या जगाच्या पाठीवर कुठे जरी गेले माझी शाळा ही माझीच राहणार आहे. तर त्याच्या माध्यमातून जे काही आम्ही करू शकतो की कधी कधी सगळ्या मुलांचे जे क्रीडाच्या संदर्भात आपण काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू करतो, तिथे आपण एक ओपन वाचनालय चालू केलेलं आहे जे 24 तास चालू असतं. ओपन वाचनालय आहे, लाईट्सची व्यवस्था तिथे आहे, समोर ग्राउंड आहे, तुम्ही फिरा, तुमचं वाचन करा, तेच पुस्तकं तिथे परत ठेवा. तर अशा छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही ऑलरेडी करतच आलेलो आहे. तर मला असं वाटतं की हे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्या भागातल्या, आपल्या सिटीतल्या, आपल्या राज्यातल्या आणि आपल्या देशातल्या. आणि त्या गोष्टींचा चेंज जेव्हा आपण म्हणतो ना, कुठल्या गोष्टींचा बदल जर आपण मोठी वरून केला ना, तो बदल होणार नाही, होणार असं नाहीये. पण हु वॉन्ट्स द टेम्पररी चेंजेस? इफ यू वॉन्ट अ परमनंट चेंजेस ना, देन यू नीड टू बी पेशंट. तुम्हाला एफर्ट टाकला पाहिजे, एव्हरी डे टाकलं पाहिजे. बहुतेक ते डिफिकल्ट पण होईल, लोकांना कन्व्हिन्स करणं पण अवघड होईल, पण तो एव्हरी डे एफर्ट कुठेतरी आपल्याला एक छान परमनंट रिझल्ट डेफिनेटली देईल. डेफिनेटली आपण ते करू. सध्या शिक्षणाची एवढी परिभाषा किंवा शिक्षणावरती आपला एवढा अभ्यास आहे की शिक्षण कशा पद्धतीचं गरजेचं आहे. तर आता सध्या आपण ज्या प्रभागामधून निवडणूक लढवणार आहात, आज त्या प्रभागातल्या विद्यार्थ्यांच्यासाठी जी असणारी शिक्षण व्यवस्था आहे ती कशी आहे, त्याचा काय आपण अभ्यास केला? हो, डेफिनेटली दुरावस्थाच आहे. मी तुम्हाला तेच बोलले. म्हणजे तुम्ही विचार करा, त्या ज्या महानगरपालिकेमध्ये मी शिकले तिथे एक टाइम सर असा होता ना की जेव्हा आम्ही 9th 10th क्लासला होतो ना, तर विद्यार्थी इतके होते की आमच्यामुळे तिथे डिव्हिजन्स तयार झाल्या की ए बी डिव्हिजन होती, आमच्यामुळे सी डिव्हिजन पण झाली. 10th ला आमचे 2-2 वर्ग तयार झाले. टीचर्स आमचे म्हणजे नशिबाने आम्हाला टीचर्स पण एवढे चांगले भेटले की ते बिचारे 10 ते 5 शाळा सोडून जेव्हा 10th आली ते आमच्यासाठी 1-2 तास आम्हाला जास्त शिकवायचे की बाबा प्रत्येक जण अफोर्ड करू शकेल का क्लासेस, का नाही करू शकेल का क्लासेस. कारण तेव्हा एक खूप झोन आलेला की नाही, एज्युकेशन बरोबर ट्युशन्स पण पाहिजेच पाहिजे. मग प्रत्येक जण अफोर्ड करू शकतो असं नाहीच आहे ना. मग त्या सर्व गोष्टी त्या लोकांनी केल्या. पण आजची सिच्युएशन अशी आहे की आय हॅव सीन इट क्लोजली की इव्हन शिक्षक लोकांना एफर्ट टाकायला लागते की आपल्या शाळेत या कोणीतरी पटसंख्या वाढवण्यासाठी. माझी जी शाळा हायस्कूल जवाहरनगर हायस्कूल होतं ते 10th पर्यंत होतं. आता त्यातले त्यांनी 1-2 वर्ग कमी केले, कारण एका वर्गाची पटसंख्या झालेली आहे 15 ते 20. विद्यार्थी कमी होण्याचं कारण? लोकांना कॉन्व्हेंटला जायचं आहे,
त्याच्यात माझं दुमत नाहीये. कारण हे बघा, प्रत्येक पाल्याचा आपल्या मुलाकडे कुठलाच हेतू कधीच चुकीचा असू शकत नाही. ते बघतायत सोसायटीमध्ये की बाबा चेंजेस गरजेचे आहेत, आपल्या मुलांना बेस्ट पॉसिबल एज्युकेशन दिलं पाहिजे, त्यांचे करिअर छान झालेले असले पाहिजे, तर त्यांचा तो एव्हरीडे एफर्ट आहे, त्याच्यात प्रॉब्लेम नाहीये. पण बनवा ना तुम्ही महानगरपालिकेच्या शाळा स्वच्छ, सुंदर, चांगल्या, क्रीडांगणं चांगली करा, मुलांसाठी स्किल डेव्हलपमेंटचे क्लासेस चालू करा, वाचनालय ओपन करा, शाळा सुंदर आणि सुशिक्षित सुव्यवस्थेने नटलेली करा. बघू आपले विद्यार्थी का नाही येणार आहेत. कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो ना, आमच्या शाळेच्या भिंतीला कलर मारला म्हणजे आमचं कौतुक असायचं. अरे वा, आपल्या शाळेत काहीतरी छान आहे आणि आपली शाळा छान आहे. ती गोष्ट कुठेतरी मिसिंग आहे. तुम्ही मुलांच्याच डोक्यात ते बिंबवलेलं आहे. आणि मला काय म्हणायचं आहे की सगळ्या लँग्वेजेस महत्त्वाच्या आहेत. आपल्या लोकल लेवलला आपल्याला मराठी येणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे सर्व हिंदी लोक सुद्धा आहेत. आपल्या भागामध्ये बरेच लोक इकडून तिकडून कामानिमित्त बाहेरून आलेले सुद्धा राहिलेले आहेत. त्या सर्व लँग्वेज, मग मला म्हणायचं की आपण आपल्या भागात असे स्किल डेव्हलपमेंटच्या गोष्टी का नाही करत आहे. तुम्ही करा ना, मुलांना स्किल डेव्हलपमेंटच्या गोष्टी द्या, त्यांना लँग्वेज लर्निंगच्या गोष्टी द्या. आज मला सांगा, तुम्ही प्रत्येकाचं डोअर नॉक करा, मी तुम्हाला गॅरंटी देते प्रत्येक घरात एक इंजिनियर, एक डॉक्टर, एक लॉयर लपलेला आहे, फक्त सर्टिफिकेटशी मर्यादित. मग दॅट इज नॉट अ नाईस पिक्चर ॲट ऑल. तुमच्याकडे आहे, पण त्याची योग्य ठिकाणी कशी तुम्ही वापर करून घेऊ शकता. देर आर एन नंबर ऑफ जॉब ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो, पण त्या आपल्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. तुमच्याकडे जे स्किल सेट आहे ते तुम्हाला प्रेझेंट करता आलं पाहिजे. त्यामुळे तो पण माझ्या पुढच्या एक विजनचा एक खूप इम्पॉर्टंट भाग असणार आहे की जर तरुण मुलं आपण म्हणत असेल त्यांच्यासाठी जिम्स म्हणा किंवा वाचनालय म्हणा, त्यांचे स्किल डेव्हलपमेंट आणि सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, जर सेल्फ ग्रूमिंगसाठी आपण जे जे काही करू शकतो ते डेफिनेटली करायचं माझ्या डोक्यात आहे. तुम्हाला थांबवतो 2 मिनिट. तुम्ही म्हटलं की महिला बोलायला घाबरतात किंवा काय होतं, तर एकीकडं एकदम हाय लेवलचं फेमिनिझम आहे आणि एकीकडे तुम्ही म्हणताय की जशा महिला काहीच बोलत नाही, तर हा समन्वय साधण्याचा काय आपण प्रयत्न करू शकतो. एक फेमिनिझमचा जो काय विचार त्या कॅटेगरीत मोडणाऱ्या ज्या काय महिला असतील की उच्च आपलं फेमिनिझम त्या प्रकटपणे मांडत असतात, तर एकीकडे हा पण एक महिला वर्ग आहे की कुठंतरी समाजाच्या एका पटावर येऊन बोलायचं त्या धाडस करत नाहीत. बरोबर. तर हा समन्वय साधणं किंवा त्या महिलांना या पटावर आणण्यासाठी नेमकं काय अपेक्षित आहे आपल्याला. ओके, फेमिनिझमच्या बाबतीत आय रिअली अप्रिशिएट दोज वुमन्स की ते सगळ्या महिलांच्या वतीने पुढे जाऊन त्यांना मदत करायचा एक प्रकारे हेल्प करतायत आणि ते त्यांच्यासाठी एक प्रकारे लीडर बनतायत. तुम्ही समजा की ज्या महिला बोलू नाही शकत, त्यांचे मुद्दे ओपनली मांडू नाही शकत, तर जिथे गरज आहे, पण मला त्याच्यातून पण एक लोकांना संदेश द्यायचा आहे. फेमिनिझम तुम्ही महिलांसाठी आवाज उठवताय, डेफिनेटली उठवा, पण यू मेक शुअर यू ट्राय अँड अंडरस्टँड ओरिजिन ऑफ दॅट प्रॉब्लेम, की खरोखर तो महिलांच्या पक्षात प्रॉब्लेम आहे का त्या पुरुषांच्या पक्षात प्रॉब्लेम आहे हे जाणणं गरजेचं आहे. कारण फेमिनिझमच्या नावाखाली आपण पुरुषांच्याकडे दुर्लक्ष नाही करू शकत. कारण मी पण एक महिला आहे, पण आय स्ट्रॉंगली बिलीव्ह इन ह्युमॅनिटी, की माझ्यासाठी एक माणूस महत्वाचा आहे. महिला असो, पुरुष असो, लहान मुलं असो किंवा वडीलधारे माणसं असो, आपण सगळे इक्वली महत्वाचे आहे. पण ज्या फेमिनिझमसाठी व्हॉइस आउट होऊन महिला पुढे येत आहेत, आय रिअली अप्रिशिएट दोज वुमन्स अँड दोज लीडर की त्यांच्यामध्ये तेवढं करेज आहे की ते पुढे येऊन आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचा प्रयत्न करतात. आणि जसं तुम्ही बोलला की एक जो गॅप आपण बघतोय की काही खरोखर महिला खूप सुंदर काम करतात, पुढे येत आहेत. प्रॉबेबली फ्यू ऑफ देम आर माय आयडल ऑल्सो. सुप्रियाताई सुळे, शरद पवार साहेबांच्या त्या काळात एका मुलगी बरोबर त्यांचं कुटुंब तेवढंच ठेवणं, याच्यासारखा सुंदर गोष्ट कुठलं असू शकत नाहीये. तेच ना. आणि आज त्या लोकांचं युजली काय होतं की राजकारण असो, कुठलीही फील्ड असो, तुम्हाला मुलगा नाही, अजूनही हे चालू आहे की तुम्हाला मुलगा नाही, मग तुमचं पुढे कोण चालवणार. तेच आहे. आणि पवार साहेबांसारख्या माणसांनी त्याच्यासारखं एक पूर्ण इंटरनॅशनल लेवलला सुंदर उदाहरण करून ठेवलंय. आणि त्यांनी चालू केलं की कार्यकर्त्यांच्या पासून आपला पक्ष बनलेला आहे. मग ती तरुण पिढी असू दे, मला वाटतंय की मी फक्त पक्षाच्या ते त्यांच्या बाजूने नाही बोलत आहे, बट ही हॅव ऑलवेज लाईक मेड दॅट पॉइंट व्हेरी साऊंड अँड क्लिअर की तुम्ही कार्यकर्त्यांना अपॉर्च्युनिटी द्या, तुम्ही तरुणांना अपॉर्च्युनिटी द्या, तुम्ही महिलांना अपॉर्च्युनिटी द्या. कारण त्याच्यातूनच तुमचा पक्ष घडला आहे. तुम्हीच अपॉर्च्युनिटी दिली तरच तुमचे लोक तुमच्यासाठी काम करू शकतात. आणि ते लॉयल्टीला जे त्यांनी अप्रिशिएशन दिलंय आजपर्यंत, आय रिअली रिअली अप्रिशिएट दॅट थिंग. नक्कीच. जे तुम्ही महिलांचं बोलला की काही महिला बोलू नाही शकत आहे, त्याच्यासाठी सर मी जेन्युइनली सांगते की महिलांना
सर्व कळतं, प्रत्येक माणसाला सर्व कळतं. इट जस्ट दॅट की काही काही वेळेस ते त्यांना पॉसिबल नसतं टू व्हॉइस देम आउट की काय चालू आहे आणि काय नाही चालू आहे. त्याच्यासाठी आपण जर त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढवला वाढवण्याची गरज की आहे. आपले लोक, मग त्यांच्या घरातले बहीण भाऊ, आई वडील, काका मामा कोणी असू दे, आपल्या समाजाचे लोक असू देत, नगरसेवक असू देत, किंवा त्याच्या पुढच्या स्तरावरचे सर्व लोक, आपण असे पुढे पुढे जर होत गेलो, हे सर्व आपले लोक आहेत, हे आपल्यासाठी असणारे लोक आहेत. त्यांचा सेल्फ कॉन्फिडन्स कधी वाढेल जर त्यांना काहीतरी आपण गोष्टी केल्या. मग त्याच्यामध्ये महिला जेंडर बचत गट इक्वॅलिटी साधून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहापर्यंत आणण्याची गरज आहे. गरज आहे. आणि कसं आहे ना की तुम्ही हे बघा, एखादा माणूस जेव्हा आहे तो एखाद्या कामात येतो, तो जेव्हा पुढे येऊन स्वतःहून काहीतरी करतो ना, त्याचा कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. मला सांगा, आपल्या कितीतरी महिला असे आहेत की एखाद्यांचे जे घरगुती उद्योग आहेत ना, 90% ते घरगुती उद्योग महिला चालवतात, पण ते पुढे कुठे नसतात. बरोबर आहे. मग माझ्या त्या विजन मध्ये एक गोष्ट ही पण आहे की जेवढ्या महिलांचे घरगुती उद्योग काही आहेत त्याला आपण डिजिटलायझेशन करू, नक्की. डिजिटल प्लॅटफॉर्मशी त्यांना इंट्रोड्यूस करू की त्यांचं ऑलरेडी जे ऑनगोईंग आहेत ते स्किल डेव्हलपमेंट मधून ते पुढे कसे अजून जाऊ शकतील. बचत गटामध्ये अजून आपण चांगल्या डेव्हलपमेंट करू शकतो. बऱ्याच ठिकाणी त्यांच्यासाठी आपण आर्थिक मदत सुद्धा त्यांना फंडिंग चांगलं प्रोव्हाइड करू शकतो. त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा म्हणजे सेल्फ डिफेन्स. मला असं वाटतं सध्या गरज आहे ते. इररिस्पेक्टिव्ह ऑफ मुलगा मुलगी, सेल्फ डिफेन्स हे सर्वांनाच पाहिजे. आणि माझं जेन्युइनली जर तुम्ही विजन मध्ये विचारला ना, ही माझी कळकळीची विनंती सर्व उमेदवारांना असेल, कारण ते माझ्या डोक्यात ऑलरेडी काही गोष्टी आहेत. उद्या जाऊन तर माझा आत्मविश्वास आहे की मी निवडून येणार आणि मला जनता तो एक अपॉर्च्युनिटी देणार त्यांच्यासाठी काम करायचा. पण माझा बाकी सर्व उमेदवारांना पण एक म्हणजे निवेदन म्हणा किंवा एक रिक्वेस्ट म्हणा की जेव्हा केव्हा तुम्ही निवडून याल ना, प्रत्येक प्रभागात, आपला प्रभाग आता वाढलेला आहे, मला वाटते 3 ते 4 मोठ्या प्रभागांचा मिळून एक प्रभाग झालेला आहे, तर त्या प्रभागात ना तुम्ही किमान 2 ते 3 लर्निंग सेंटर परमनंट ठेवा. आपल्या निवडणुका आला म्हणून तुम्ही उद्घाटन करून 15 दिवसांनी बंद करू नका. लर्निंग सेंटर 1 ते 2 आपण परमनंट ठेवूया की ओके, ह्या 3 महिन्यात हे कोर्सेस आहेत, फ्री ऑफ कॉस्ट कोर्सेस आहेत, तुम्ही या, आधार कार्ड दाखवा, तुमचे कोर्सेस कम्प्लीट करा. 3 महिन्यामध्ये हे कोर्सेस संपले, आपण नवीन काहीतरी इंट्रोड्यूस करू. सिमिलरली तुम्ही जिम्स चालू करा. आणि जिम्स कुठे लिहिलंय की पुरुषांनीच करा? महिलांसाठी जिम चालू करा. सर्वात महत्त्व महिलांचं आरोग्य सुद्धा आहे, कारण ती एक स्त्री पूर्ण घर चालवत असते. ती जॉब पण करते, ती घरकाम पण करते, ती मुलांच्या एज्युकेशनकडे बघते, ती नवऱ्याच्या वॉलेटकडे पण लक्ष देते की अहो तुमचं पाकिट विसरलंय. मग मला असं वाटतं की घरातला प्रत्येक घटक महत्वाचा आहे. मग जेवढ्या गोष्टी आपण महिलांसाठी करू तेवढ्या आपल्या पुरुष वर्गासाठी पण करू. जिम्स चालू करा, वाचनालय ओपन करा, आपले ग्राउंड चांगले झाले पाहिजे. आणि जेव्हा आपण एक स्मार्ट प्रभाग म्हणतो ना, CCTV इज इम्पॉर्टंट आहेत. मी माझ्या बरोबरच झालेला एक इन्सिडेंट तुम्हाला सांगते की मी जेव्हा ऑटोनॉमस कॉलेजला होते त्याच्यानंतर माझं काही पेपर वर्क होतं म्हणून मी चालले होते आपल्या सायबर कॉलेजकडे. म्हणजे माझं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकमधून माझा डिप्लोमा झाला आणि मी एक दिवस तिकडून, माझे वडील पण बोलले की अगं मी येतो आणि तू एकट्याने जाऊ नको. मी म्हणाले नाही, माझं मी जाते म्हटलं एकटी. आणि मी तिथून जात असताना एका माणसाने जाता जाता त्यांनी मला लिटरली एवढा अनकम्फर्टेबली तो टच करून गेला. आणि त्याच्यानंतर मी तशीच पोलीस स्टेशनला गेले. मी त्यांना CCTV फुटेज काढायला सांगितले आणि सर्व गोष्टी चेक करून लिटरली आपल्या SP ऑफिसपर्यंत मी गेले. तिथले सुद्धा फुटेज काढून आम्ही त्या माणसाला शोधण्याचा प्रयत्न केला. आणि जेव्हा मी आपले पोलीस स्टेशनचे जे मेन निरीक्षक होते त्यांच्याशी सुद्धा मी भेटले, तर तेव्हा आम्हाला बाकीच्या लोकांतून जेव्हा आम्ही गेलो शॉप टू शॉप गोष्टी चेक करण्यासाठी, तेव्हा लोक आम्हाला म्हणतात की दीदी हे रोज होतंय. कारण तिथून शाळा जवळ आहेत, सायबर कॉलेज जवळ आहे, पुढे आपलं राजाराम कॉलेज जवळ आहे. त्या चौकात हा माझ्याबरोबर स्वतः घडलेला इन्सिडेंट आहे. त्यामुळे माझ्या प्रभागात तर मी तुम्हाला डेफिनेटली सांगते की हे बघा, रस्ते म्हणा, गटर म्हणा, पाणी म्हणा, हे म्हणतात लोक की आपण रेपिटेटिव्हली तेच बोलतोय, तेवढेच आपलं रिस्पॉन्सिबिलिटी नाहीये. मी 100% म्हणते, रस्ते गटार पाणी एवढंच नगरसेवकाचं काम नाही, त्याच्या खूप पुढे आपल्याला कामं करायची आहेत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी महानगरपालिकेची सुद्धा आहे. पण वाईट ह्याचं वाटतं की आमचा प्रभाग अजून तेवढाच वंचित आहे. हो, त्यांच्याकडे अजून पाणी, रस्ते आणि गटरच पोहोचले नाहीये. ते बिचारे पुढे विचार काय करणार? पण जेव्हा मी स्मार्ट प्रभागाबद्दल बोलतीये ना, तर डेफिनेटली आय विल मेक शुअर की ह्या गोष्टी, मूलभूत ज्या गरजा आहेत माणसाच्या,
त्या तर स्ट्रीमलाईन होतीलच होतील. त्याच्याबरोबर आपले CCTV सगळीकडे असतील, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अनहोनी होऊ नये, आणि झाली तर आपण त्याच्यावरती काय कार्यवाही करू शकतो त्याचे काहीतरी एव्हिडन्स आणि आपल्याकडे त्याचा एक सपोर्ट राहील त्या बाबतीत. आणि महिलांसाठी मी जसं बोलले की जेन्युइनली महिला असो किंवा आपल्या तरुण वर्ग असो, यांच्यासाठी स्किल्स डेव्हलपमेंट सेंटर, सेल्फ डेव्हलपमेंट सेंटर हे, आणि त्याच्याबरोबर आरोग्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी मला असं वाटतं की महानगरपालिकेच्या थ्रू आपल्या प्रत्येक प्रभागामध्ये हॉस्पिटल आता करणं पॉसिबल नाहीये, पण ऍटलीस्ट एक इझी टू गो अँड ऍक्सेसिबल क्लिनिक्स प्रत्येक एरियात असणं गरजेचं आहे. कारण ती खूप एक जेन्युइन गरज आहे की लोकांना प्रत्येक वेळेस, कारण तुम्ही बघितलं की आपण पाहतोय की लोकांची डेव्हलपमेंट होतीये, पगार पाणी वाढले असतील, पण त्याच्याबरोबर मेडिकलचे पण एक्सपेन्सेस तेवढेच आहेत. तो आपल्याला ऍक्सेसिबिलिटी नाहीये की कुठले डॉक्टर आपल्याकडे कधी अवेलेबल असतील नसतील, पण जे गोष्टी आपण करू शकतोय तर त्याच्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक प्रभागात ते क्लिनिक सेंटर असणं गरजेचं आहे. आणि दुसरं गोष्ट म्हणजे लिटरली मी बिईंग अ वुमन आय टेल यू माय एक्सपिरियन्स, कितीतरी वेळेस असं होतं, नॉट ओनली लिमिटेड टू आपलं प्रभाग क्रमांक 13, पण देन तुम्ही मला सांगा, माझ्यापेक्षा तुमचा अभ्यास खूप जास्त आहे, कोल्हापूरमध्ये किती वुमन्स टॉयलेट आहेत? तोच खरा मोठा प्रश्न आहे. आमचं किती वेळेस असं होतं, घरी गेल्यानं बाहेर पडल्यानंतर असं होतं की बापरे, घरी चला, वॉशरूमला जायचंय, किती दिवस चालणार आहे. आणि पुरुष लोकांसाठी जे टॉयलेट आहेत त्यातले किती स्वच्छ आहेत? तुम्ही तुमचा आय एम सॉरी मी तुम्हाला असा प्रश्न विचारतेय, पण पुरुष जे टॉयलेट जे आहेत, तुम्ही लास्ट टाइम तिथे कधी गेला होता मला सांगा. भीती वाटते की बाबा तिकडे जाणार आपण, एक नेचर स्कॉल्स आहे म्हणून, पण तिथे जाऊन आणि दुसरं काही इन्फेक्शन झालं तर काय करणार? आणि अजून सुद्धा हे बघा, प्रत्येकाच्या घरात शौचालय असणं ही गरज आहे. आता एकंदरीत आपण आपली चर्चा झाली एकूणच, म्हणजे शिक्षण असेल, तुम्ही आरोग्याच्या विषयी पण बोललात, बाकीच्या कोल्हापूरच्या एकूण म्हणजे फक्त प्रभागाबद्दलच नाही तर एकूण कोल्हापूरची व्यवस्था कशा पद्धतीची असावी याच्यावरती आपण बोललात. आता आपण थोडंसं काय करू की आता तुमचं राजकारणात पदार्पण झालेलं आहे, तर थोडंसं विकास वगैरे या गोष्टी होत राहतीलच, परंतु थोडंसं आता एक राजकीय मुद्द्यांच्याकडे आपण थोडीशी चर्चा करू. तर सध्या ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे, म्हणजे फोडाफोडीचं असेल, तोडातोडीचं असेल, आता तुम्ही जसं बोलला की विकासावरती राजकारण वगैरे मुद्दे मांडले जातात फक्त राजकारणात, पण प्रत्यक्षात तसं कुठं काही दिसत नाही आहे. बरोबर. तर एकंदरीत आताच्या ह्या गेल्या एक 10-20 वर्षाच्या 10 वर्षाच्या राजकारणाकडे आपण कशा पद्धतीनं बघता? आपल्याकडे खरं जर पाहायला गेलं ना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर नेते कुठले पोहोचले असतील तर ते महाराष्ट्राचे नेते पोहोचलेले आहेत. मग इररेस्पेक्टिव्ह ऑफ कुठलेही पक्ष, म्हणजे आपल्याकडे तेवढे वेल ग्रूम्ड आणि खरोखर समाजकारण आणि राजकारण समजणारे लोक आहेत, म्हणूनच ते तिथेपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे शरद पवार साहेब, कारण त्या माणसांनी महाराष्ट्र पिंजून काढलाय आणि पंतप्रधानांच्या पर्यंत त्या बैठकीमध्ये ते असतात, त्यांच्या विचार विनिमयांना पण एक रिस्पेक्टफुल थॉट दिला जातो, म्हणजे तो माणूस खूप अभ्यासू आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पूर्णपणे एकंदरीत जर एका राजकारणाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर आपण बघितलं, मी मध्ये बोलता बोलता थांबले की जेव्हा आपण एक स्मार्ट प्रभाग किंवा एक कोल्हापूर, जसं मी बोलले की आपली सिटी अजून डेव्हलपिंग आहे, अजून ती डेव्हलप्ड झालेली नाहीये. वेन वी कॅन से इट्स कम्प्लिटली डेव्हलप्ड सिटी, जेव्हा प्रत्येक प्रभाग डेव्हलप्ड होईल. आणि आपला प्रभाग अजून अंडर डेव्हलप आहे, आपण डेव्हलपिंग मध्ये सुद्धा नाहीये. ज्या दिवशी आपले रस्ते गटार नाले होतील, आपल्या महिला आपले मुलं सेफ अँड साऊंड आणि स्किलफुल होतील, वयोवृद्ध लोकांना आजकाल तुम्ही घरी बघा, जेवताना सुद्धा 4 लोकांच्या हातात मोबाईल आणि ताटात किती लक्ष ते नाही माहिती मला. मग त्या विरंगुळ्यासाठी ठिकाणं पण महत्वाची आहेत. त्या आजी आजोबा म्हणजे त्यांच्या आयसोलेशनने ते आजारी पडतायत. आजी आजोबा पार्क वगैरे असायचे पूर्वी. एक्झॅक्टली, ते नाना नानी पार्क तुम्हाला माहितीच आहे. तर मला असं वाटतं गार्डन्स असू दे, क्रीडा संकुलन असू दे, आपले जिम्स असू दे, ह्या सर्व गोष्टी तरी होणे गरजेचंच आहे. त्यामुळे जर आपला प्रभाग डेव्हलप्ड झाला ना, ट्रस्ट मी वेन आय से दिस, आपल्याला कोल्हापूर डेव्हलप्ड आहे का हे विचारायची सुद्धा गरज पडणार नाही. आणि आपण जर राजकारणाच्या बाबतीतल्या प्रश्नाकडे असं आलो, मला असं वाटतंय ना की आय एम रिअली प्राऊड ऑफ माय फादर, आय एम ऑनेस्टली टेलिंग यू. तसं सहसा आम्ही ह्या गोष्टींच्या वरती ना की फारशा चर्चा नाही करत, म्हणजे आम्ही एकमेकांचं कौतुक घरी फार नाही करत. तुम्ही आता रिसेंटली माझ्या वडिलांनी पण एक इंटरव्ह्यू दिला झाला,
सोशल व्ह्यू झाला हा, हा, हा. तुमचा वडिलांचा, तुमचा नाही मी राजकारणातला हा त्याच सोशल पॉइंट व्ह्यू वरती झाला. येते. मला फक्त काय विचारायचं आहे की हा. तुम्हाला सोशल, आता ज्या राजकारणात तुम्ही उतरलाय तर तिथं फक्त सोशल टच ठेवून चालणार नाही, तर थोडासा तो पॉलिटिकल टच सुद्धा असणं नाही आय गरजेचं वॉज आहे. कमिंग टू दॅट पॉईंट ओनली. तर मी तुम्हाला सांगते की माझ्या वडिलांनी एक रिसेंट इंटरव्ह्यू दिला होता आणि तेव्हा माझा सुद्धा त्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता आणि माझ्या वडिलांनी एक शब्द ते माझ्यासाठी नाही बोलले. ही वॉज कम्प्लिटली इन टू की आपली लोकशाही वाचवा. ते पोहोचले आपल्या नेशन लेवलला. म्हणजे तुम्ही विचार करा, मला इथून म्हणायचं आहे की त्यांची सुद्धा जर पार्श्वभूमी मी सांगितली, गेले 25 वर्ष ते एकाच पक्षासाठी एक निष्ठपणे काम करतात आणि असं नाही आहे त्यांना बाकीच्या अपॉर्च्युनिटी नाही आल्या. पण मला असं काय वाटतं माहितीये का, जे आता एकंदरीत तुम्ही राजकारण बघितलं की आज माणसं इथे आहेत तर उद्या ते दुसरीकडे आहेत. मग आरक्षित महिलांना तुमच्यातला असेल मग आम्ही तुम्हाला तिकीट देतो, पण आम्हाला मग आमच्या महिलांना पुढं करायचं नाहीये. आरक्षण आहे म्हणून महिलांना पुढं केलं जात आहे. मग त्याच्यानंतर आपलं जे सर्वसाधारण ग्रुपमध्ये आहे तिथे फक्त पुरुषच येतील, नाहीतर मग ऐन वेळेस 2 दिवसापूर्वी तुमच्या ह्या पक्षातून त्या पक्षात ह्या सगळ्या गोष्टी होतील. पण ह्या सगळ्यांच्या मध्ये एक साधा माणूस जो आहे ना तो रखडला जातोय. त्यामुळे माझं फक्त हेच नाहीये की मी सगळ्या उमेदवारांनाच, मी काही इतकी अभ्यासू नाहीये की उमेदवारांनाच मी गायडन्स करेल. मी फार छोटी आहे. आपल्या कोल्हापूरचे उमेदवार बघता मी त्यांच्या समोर एका मुंगी एवढीच आहे म्हणाला तरी तुम्ही चालेल माझ्या अभ्यासाने किंवा विचारांनी सुद्धा. पण मला असं वाटतंय ना की राजकारणात आता पडला तर भविष्यात होशील तुम्ही हुशार. तुमचे जर असतील शुभेच्छा तर नक्कीच. पण मला असं वाटतंय सर्व उमेदवारांना आणि सर्व पक्षांना सुद्धा माझं एक निवेदन असेल, कारण मी आता रोज बातम्या पण बघते ना, जेन्युइनली खूप सारे लोक, एक असतं माणसाचा राग येणं, राग आता येतो क्षणात जातो, कोणाचा 2 दिवस राहतो, कोणाचा 2 मिनिटं राहतो. पण जेव्हा आपल्याच माणसांच्याकडून माणसाला वाईट वाटतं ना ती गोष्ट खराब आहे. तर मला असं वाटतं इररिस्पेक्टिव्ह ऑफ कुठलाही पक्ष असू दे, जेव्हा तळागाळातले कार्यकर्ते तुम्ही घडवता, त्या कार्यकर्त्यांच्या मधून तुमचा पक्ष झालेला आहे, तर कुठलाही पक्ष असू दे तुम्ही त्या कार्यकर्त्यांना संधी द्या. कारण महानगरपालिकेचे जे इलेक्शन्स असतात ती एकमेव गोष्ट आहे जिथे नॉर्मल कार्यकर्त्यांना संधी असते की त्यांचं क्रेडिबिलिटी प्रूव्ह करण्यासाठी. मग ती महिला असू दे, पुरुष असू दे. मला असं वाटतं की जर तुमच्याकडे कार्यकर्ते 15-15, 20-20, 30-30 वर्ष काम करतायत, मग ते तुमच्या सभांच्या खुर्च्या उचलायला आणि तुमचे कार्पेट घालायलाच आहेत का? तुमच्याकडे चेष्टा नाहीये. 25-25, 30-30 वर्ष माणूस काम करून जर तुम्हाला तुमच्या तिकीटच्या वेळेस इफ यू नीड टू गो अँड बेग अराउंड युअर पीपल, देन दॅट इज नॉट अ नाईस थिंग टू डू. याचा अर्थ राजकारणामध्ये मनी आणि मसल पॉवर आले. डेफिनेटली आली आहे. तुम्ही विचार करा ना एकंदरीतपणे की म्हणजे मी आहे नगरसेवक, ठीक आहे. मग माझ्या घरी मूल जन्माला आलं की मग मुलगी असेल नगरसेविका जन्माला आली, मुलगा जन्माला आला तर नगरसेवक जन्माला आला. हेच चालू आहे. तुम्ही द्या ना. मी अजिबात ह्याच्या अगेन्स्ट नाही आहे. मी तुम्हाला ऑनेस्टली ओपनली सांगते की जर तुमच्या मुलामध्ये, तुम्ही नगरसेवक आहात बरोबर आहे, तुमच्या मुलामध्ये आणि तुमच्या मुलीमध्ये खरोखर ती क्रेडिबिलिटी आहे की हे जाऊन ज्या प्रकारे मी काम केलंय ते माझ्या समाजासाठी, आपल्या प्रभागासाठी, आपल्या कोल्हापूरसाठी किंवा आपल्या राज्यासाठी, देशासाठी काम करतील, तुम्ही डेफिनेटली त्यांना येऊ दे. पण जस्ट कॉज की नाही आता आमची लिगसी आहे, आम्ही 25 वर्ष नगरसेवक आहे म्हणून माझी नगरसेवकला येणार मुलगी, का तर महिला आरक्षण झालं म्हणून माझा मुलगा नगरसेवकला येणार, का तर आता मी एवढ्या वेळेस इलेक्शन जंपलोय किंवा आमच्या पक्षाचा एक रिझल्ट आला की एवढे वर्ष तुम्ही हे केलं किंवा तुम्ही खासदार आमदार आहात म्हणून तुम्ही येऊ शकत नाही. असं नका करू. तुमच्या खरोखर तुम्ही, कारण आपण माणूस म्हणून जन्माला येतो ना, तर आपण एक समाजाचा घटक म्हणून जन्माला येतो आणि आपण समाजाचं लेणं हे लागतो. समाजाचं लेणं आहे तर आपण त्यांचं देणं सुद्धा लागतो. तर मला असं वाटतं. आता एक थोडक्यात सांगायचं तर काँग्रेस पक्ष आणि आपला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हे दोन तसे नैसर्गिक मित्र आहेत. दोघांची विचारसरणी जवळजवळ गांधीवादी, नेहरूवाद्यांच्या आणि वैज्ञानिक दृष्टिकोनावर चालणारी विचारसरणी आहे. तर आताच्या निवडणुकीमध्ये या दोघांच्यात दुरावा निर्माण झाला. 2 वैचारिक मित्र बाजूला गेले. याचा फायदा कोणाला होईल असं का, तोटा कोणाला होईल असं आपल्याला काय अभ्यास? मला असं वाटतंय की हे बघा, जेव्हा 2 एकत्र येणारे लोकांच्या मध्ये ते नॉर्मल लेवलला जरी आपण बघितलं, त्या दोघांच्या मध्ये कुठल्याही प्रकारचं डिस्प्यूट जेव्हा होतं तेव्हा डेफिनेटली फायदा हा कुठल्या तरी तिसऱ्यालाच होत असतो, असं होत असतं. आणि तो जो एक डिस्प्यूट झाला ना त्याच्यामध्ये टू बी ऑनेस्ट ना, तुम्ही आता तसा तर माझा काही विचार नव्हता त्या टॉपिकबद्दल बोलायचा, पण हे सर्व लोक फार अभ्यासू आहेत, दे नो व्हॉट दे आर डुईंग, त्यामुळे आय एम नो बडी टू कमेंट ऑन दॅट. पण मला जेन्युइनली 2 लोक
लोकांना खरंच इथे अप्रिशिएट करायचं आहे, कारण काही गोष्टी माझ्यासुद्धा कानावरती आल्या होत्या. तर मला असं वाटतं की जसं शरद पवार साहेबांनी कार्यकर्त्यांच्या मधून पक्ष उभा केलेला आहे, त्यांनी आजही त्याची जाणीव ठेवलेली आहे की माझ्या कार्यकर्त्यांना तुम्ही अपॉर्च्युनिटी द्या. सुप्रियाताई सुळेंचा जर तुम्ही रिसेंट इंटरव्ह्यू बघितला, त्यांनी सांगितलं होतं महानगरपालिकेच्या इलेक्शन्समध्ये आमचं कुठल्याही प्रकारचं इंटरव्हेन्शन नसणार आहे. स्थानिक लेवलला तुम्ही ठरवा कुठला कार्यकर्ता आहे, कोणाला तुम्ही अपॉर्च्युनिटी देणार आहे. त्यांनी नेहमीच तरुणांना अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, महिलांना दिलेली आहे, त्यांच्या तळागाळीच्या कार्यकर्त्यांना अपॉर्च्युनिटी दिलेली आहे. तर त्याचं अजून एक जिल्हा लेवलवरती काम पुढे घेणं हे प्रदेशाध्यक्ष असू दे, आपले जिल्हा अध्यक्ष असू दे, यांचं काम असतं. आणि त्या संदर्भात माननीय VB पाटील साहेब आणि माननीय RK पवार साहेब यांनी जो घेतलेला स्टँड आहे, तर कारण जेवढं मला कळत होतं की आपल्याला पूर्ण जेव्हा आपण एक युती म्हणून काम करतो त्याच्यामध्ये एक नंबर ऑफ सीट्स विच सपोज टू गेट अलोकेट फॉर द तिकीट्स बेसिकली, तर ते राष्ट्रवादी पक्षाकडे, शरदचंद्र पवारजी पक्षांच्याकडे त्यांचा नंबर काउंट पण फार कमीच होता. आणि ते मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या लोकांना विश्वासात घेऊन बोला. 81च आहेत ना आता सध्या, आपले 20च वॉर्ड झालेले आहेत ना, सगळे आपलेच आहेत. मग जेव्हा आपण एक ग्रुप ऑफ पीपल म्हणून समाजाचे काम करतोय, जेव्हा आपले लोक आहेत, एव्हरीबडी नीड टू सिट टुगेदर, डिस्कस इट अँड टेक युअर डिसिजन. हे महत्वाचं आहे. नक्कीच. आता जसे सध्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेलीच आहे, प्रचार सगळ्या पद्धतीनं सुरू झालेला आहे. तर एकूण आता शरद पवार गटामध्ये जे काही उमेदवार, आता आपण काहीतरी 25 उमेदवार लढवत आहे, हो. तर या 25 उमेदवारांच्या काहीतरी एक असं म्हणजे त्याला काय म्हणतो, बॉन्डिंगसाठी किंवा अशी काही एखादी टीम किंवा अशा काही स्ट्रॅटेजीज आखल्या जात आहेत की की आपणाला या निवडणुकीमध्ये विजय मिळाला पाहिजे, किंवा उमेदवारांचा एक सध्याची जी काही परिस्थिती पक्षाची आहे शहरातली किंवा जिल्ह्यातली, तर तो मोरलाइज करण्यासाठी अशा काही स्ट्रॅटेजीज आहेत सध्या पक्षामध्ये उमेदवारांना? पक्ष तसं बघायला गेलं तर ना, VB पाटील साहेब असू देत, RK पवार साहेब असू देत, अनिल घाटगे साहेब असू देत, खाडे साहेब असू देत, किंवा पद्मजाताई तिवले असू देत, हे आपले सर्व पक्षाचे मेन घटक आहेत. ते जेव्हा एक अशी सिच्युएशन आली ना, जेन्युइनली आम्ही सगळे सुद्धा असे झालो होतो की व्हॉट इज नेक्स्ट, व्हॉट विल बी द नेक्स्ट स्टेप, आपला पक्ष काय करणार आहे, अजून तिकीट्सचे डिक्लेरेशन्स नाही आहेत किंवा काय. अँड दे स्टूड बाय अस की आपण लढायचं आहे, आपण सगळ्यांनी सोबत लढायचं आहे आणि पुढे करायचं आहे. सो मला असं वाटतं की त्या मोरल सपोर्टची आणि टू गिव्हिंग दॅट कॉन्फिडन्स इन युअर ईच कॅन्डिडेट, दे स्टार्टेड देअर जर्नी दॅट टाइम ओनली. आणि एकच लर्निंग पॉईंट आहे की तुम्ही समाजातून समाजासाठी काम करणारे कार्यकर्ते पुढे आले आहात, तुमच्यावर आमचा विश्वास आहे आणि आपण इथून पुढे सुद्धा आपल्या लोकांसाठी काम करायचं आहे. जनतेतून जनतेसाठी, जनतेने निवडलेले लोक आपण आहोत. मग त्यांचं पण तेच एक व्ह्यू पॉईंट आहे की आपण सर्वांनी जनतेसाठी काम करायचं आहे. तुम्हाला कुठेही आमची गरज लागू दे, आम्ही तुमच्याबरोबर आहे. आणि आय थिंक दे क्लिअरली गिव्ह अ अपॉर्च्युनिटी टू आर लॉयल्टी टू द पार्टी बेसिकली. अँड वी ऑल आर कॉन्फिडेंट इनफ की त्यांची जे लॉयल्टीला त्यांनी अपॉर्च्युनिटी दिलेली आहे, वी विल टर्न दॅट इन टू विक्टरी फॉर शुअर. नक्कीच. तर ह्या होत्या दिशा कदम. आज आपण त्यांच्याशी चर्चा करताना बऱ्याच काही मुद्द्यांवरती चर्चा केली, जसं की सोशल इंजिनिअरिंग असेल, प्रभागाचे विजनरी काय असेल, आणि एकूणच राजकीय गोष्टींसुद्धा त्यांनी आपली काही मतं परखडपणे मांडलेली आहेत. तर सध्या त्यांनी जे काही शैक्षणिक क्षेत्राबाबत जे काही परखड मतं मांडलीत की कशा पद्धतीची व्यवस्था आपल्या प्रभागांमध्ये किंवा किंबहुना आपल्या शहरामध्ये पाहिजे, त्याचे एक त्यांनी अतिशय परखडपणे मत मांडलेलं आहे. आज त्या आपल्या स्टुडिओमध्ये आल्या, त्यांनी आपल्या विविध गोष्टींवरती चर्चा केल्या. उद्या 15 जानेवारीला मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी त्यांना प्रसारमाध्यमकडून शुभेच्छा राहतीलच. तर मी लास्टचे 2 गोष्टी मला बोलायला आवडतील की पहिला तर आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. खूप सुंदर वर्ष आपण घालवलेलं आहे आणि येणारं पुढचं वर्ष आणि सर्वच वर्ष सर्वांना सुखाचे, समाधानाचे आणि समृद्धीचे जावो. हे सर्वांना माझ्या नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. अजून एकदा सांगते की मी प्रभाग क्रमांक 13D मधून महिला एकटीच आहे आणि मला सर्व महिला, पुरुष, सर्व कुटुंबाच्या सपोर्टची गरज आहे. आणि मला अपॉर्च्युनिटी मिळाली तर मी सर्वांसाठी सुंदरच काम करेल, ही मी तुम्हाला आज ग्वाही देते. आणि त्याच्याबरोबर मी जेव्हा येत होते दॅट टाइम ओनली आय वॉन्टेड टू टेल यू, माझं खूप
खूप स्ट्रॉंगली बिलीव्ह आहे की प्रत्येक समाजसेवक किंवा एक कार्यकर्ता काम करत असतो, बट मीडिया इज ऑलवेज बीन अनसेड समाजसेवक. म्हणजे तुम्ही अनसेडली एवढे एफर्ट करता की समाजासाठी जर एक न कळत, न हायलाईट करता, कुठेही स्वतः पिक्चरमध्ये न येता जर खूप सुंदरपणे जर कोणी काम करत असेल तर ते मीडिया आहे. आपण दोघे समोर आहेत, दादा कॅमेऱ्याच्या मागे आहेत, हे दादा सेट करतात. तर मला वाटतंय हे तुम्ही स्वतः तुमच्यामध्येच आपल्यासाठी खूप मोठं काम करताय आणि दिवसेंदिवस ते अजूनच तुम्ही करत राहा, कारण समाजाला तुमच्यासारख्या लोकांची फार गरज आहे. आमचे मतं सर्वांच्या पर्यंत पोहोचवण्याची खूप गरज आहे. तर ते तुम्ही प्लीज करत राहा. ही माझी सर्वांच्या वतीने एक निवेदन असेल तुमच्यासाठी. नक्कीच. धन्यवाद.